मित्रांनो, आज आपण म्हणतो मटण लपेटा आणि एकदम इझिली बनवतो आणि याची जी टेस्ट लागणार आहे तुम्ही कंपेअर कुठेही करू शकता. तुम्ही जे धाबा स्टाईल खाता, चुलीवरचं मटण खाता त्या टाईपचं आपण बनवतो आणि एक नंबर अशी रेसिपी एकदम इझिली. इथे जवळजवळ अर्धा किलो आपण मटण घेतो आणि ते कुकरमध्ये ॲड करतो आहे. कुकरमध्ये थोडीशी हळद टाकतो याच्यामध्ये आणि पाणी ॲड करून आपल्याला कुकरचे ना 3 ते 4 शिट्टी घ्यायची. जर तुम्हाला याचा काढा करायचा असेल तर तुम्ही खडे मसाले वगैरे ॲड करू शकता थोडेसे, मग नंतर काढाही करू शकता. आपल्याला एक प्युरी तयार करायची, त्यासाठी मी सौंफ, जिरा आणि थोडे खडे मसाले टाकतो जे थोडे गरम करून घेतो आहे. आपल्याला थोडेसे गरम करून त्याचे मसाले एकदम मसाला हिनेन्स होतो, तो साईडला करून थंड करत ठेवा. त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून कांदा, काश्मीरी मिरची टाका, मिक्स करून घ्या आणि टोमॅटोही ॲड करा. आपल्याला हे सगळं सॉफ्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याची प्युरी तयार करायची आहे. मग सगळं एकत्र करा, जे आपले खडे मसाले आणि हे त्याची एक प्युरी तयार करून घ्या कमी पाण्यामध्ये. त्यानंतर आपलं मटण शिजतो 2 कुकरच्या शिट्टीनंतर, तो साईडला काढून घ्या. पाणी आणि मटण एक साईडला काढून घ्या. मटणला मॅरिनेट करायचं आणि पाणी आपल्याला नंतर यूज करायचे मसाल्यासाठी, आपण जे शिजवायला यूज करणार आहोत, किंवा त्याची टेस्ट एक नंबर लागते. आता मटणला ॲड करतो. थोडं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ना आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आणि त्यानंतर एक पुदिना, कोथिंबीर आणि मिरची एक पेस्ट ॲड करायची जी मस्त लागेल. त्यानंतर हा घट्ट केलेला दही आहे तो ॲड करतो आहे. धनिया पावडर थोडीशी ॲड करतो, याच्यामध्ये टाकतो खडे मसाला थोडीशी पावडर, आगरी कुळी मसाला, त्यानंतर टाकणे याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी हळद. हे सगळे मसाला आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि आगरी कुळी मसाला नॉर्मली तुम्हाला कुठेही मिळेल तो टाका. सगळं मिक्स करून घ्या. मटनला अर्धा तास तरी मॅरिनेट करत ठेवा म्हणजे चव अजून चांगली लागेल. त्यानंतर आपल्याला पॅनवरती घी आणि ऑइल टाकायचं आहे. तुम्ही घी टाकू शकता किंवा ऑइलही टाकू शकता. ही प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. एक ते 5 ते 7 मिनटं मस्त हाय फ्लेमवर आणि पूर्ण परतवत राहायचं आहे. अशी पूर्ण डार्क करायची तिला आणि पूर्ण ऑइल सोडलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये मटण ॲड करा. आता मटण ऑलरेडी शिजलेलं आहे, फक्त आपल्याला त्याची जो मॅरिनेशन आहे तो शिजवायचं आहे. त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये आणि मिक्स करून लो मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवा पाहिजे तर, आणि झाकण ठेवून तुम्ही शिजवून घ्या एक 5 ते 7 मिनटं. मसाला पूर्ण शिजू द्या. मग चवीनुसार मीठ ॲड करा याच्यामध्ये, थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करा, मस्त ॲड करा आणि पाहिजे तर थोडंसं रस्सा वाढू शकता जर तुम्हाला रस्सा हवा आहे तर. आम्ही भाकरीसोबत पण खाणार आहे आणि इंद्रायणी राईससोबत पण खाणार आहे मजेदार असा, कारण का एक नंबर असा त्याची चव लागते आणि स्मेलच खूप भारी येतो. तर मस्त सर्व करतो आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला जर काही कमी जास्त वाटलं तर मला कमेंट करा, मी लगेच रिप्लाय देऊन तुम्हाला सांगेन काय करायचं आहे काय नाही करायचं. इंस्टावरती फॉलो करायचं केलं तर फॉलो करा, यूट्यूबवरती सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम करा कुकिंग विथ गोलमोलला. थँक्यू सो मच.